ओके, ठीक आहे. तर आपण जसं बघितलं सेव्हिंग्स या खूप गरजेच्या आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. तर आता आपण पुढे जाऊ, की इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट म्हणजे काय? मी पहिलं पण सांगितलं, की हा जो सब्जेक्ट आहे हा आपण ॲज अ इन्व्हेस्टमेंट मॅनेजर म्हणू शकतोय. आता इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटची जर विथ डेफिनेशन बघितली जी डायग्राममध्ये तुम्हाला अप्पर साईडला आहे. तर हँडलिंग ऑफ फायनान्शियल ॲसेट्स, सिक्युरिटीज, it include short term and long term strategies for acquiring and disposing of portfolio holdings. ठीक आहे, तर ही एक डेफिनेशन झाली, पण आपण याला जरा डिटेलमध्ये बघू. ठीक आहे, तर ऍक्च्युली जस्ट तुम्ही इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट करता तर याच्यामध्ये मेनली काय इन्व्हॉल्व आहे? फायनान्शियल ॲसेट्स और सिक्युरिटीज आहे. ओके, तर ॲसेट्स बद्दल तुम्हाला चांगली कल्पना आहे फायनान्शियल ॲसेट्स बद्दल. तर त्याचे टाईप पण मी सांगतो, सिक्युरिटीज आणि फायनान्शियल ॲसेट्सचे. तर पहिला टाईप आहे इक्विटी सिक्युरिटीज, दूसरा टाइप है डेप्ट सिक्युरिटीज, तिसरा टाइप है डेरिव्हेटिव्स आणि चौथा टाइप आहे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट. आता त्या अल्टरनेटिव्ह मध्ये व्हेंचर कॅपिटल, प्रायव्हेट इक्विटी, ओके, आणि रिअल इस्टेट, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे कमोडिटीज. हे हे मेनली 4 ब्रॉड टाइप आहे जे आपण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चर्स पासून बघणारच आहे एक एक करून. तर हे सगळ्या ॲसेट्स हँडल करणं म्हणजे विकत घेणं, विकणं वगैरे असेल, हे ॲज अ इन्व्हेस्टमेंट मॅनेजर म्हणून आपल्याला करावं लागतं ऑन बिहाफ ऑफ अ क्लायंट. पण हे सगळं करत असतानाच स्ट्रॅटेजीच असणं खूप गरजेचं आहे, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही पण. आता कारण तुम्ही फक्त एकाच गोष्टीत एक्सपर्ट नाही असू शकत. म्हणजे जो क्लायंट येतो त्याची जी रिक्वायरमेंट असेल की त्याला शॉर्ट टर्ममध्ये पण इन्व्हेस्टमेंट पाहिजे, लॉंग टर्ममध्ये पण इन्व्हेस्टमेंट पाहिजे, मग तुम्ही त्याला दोन्ही सोल्युशन्स दिले पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही दोन्ही स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या बनवल्या पाहिजे. ओके, आणि बरं, मग जे क्लायंट्स येतात त्याचे पण टाईप आहेत, जे मी अप्पर साईडला तुम्हाला 3 इथं दिसत आहे वरच्या साईडला. मी इथं कर्सर नेलाय. तर HNWI क्लायंट म्हणजे हाय नेटवर्थ क्लायंट्स, म्हणजे इंडिव्हिज्युअल्स असतात ते, किंवा फॅमिली असू शकते एखादी ज्यांच्याकडे खूप सारे पैसे मिलियन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, तर असे क्लायंट्स वेगळे असतात. त्यानंतर दुसऱ्या टाईपचा जो आहे इथं शेजारी इन्स्टिट्यूशनल क्लायंट्स. म्हणजे काय? तर एक कंपनी तुमची क्लायंट आहे, एखादी इन्स्टिट्यूट तुमची क्लायंट आहे, तर असे पण तुमचे क्लायंट असू शकतात. आणि सगळ्यात शेवटी जर खूप मोठ्या संख्येने असतात ते रिटेल क्लायंट्स. रिटेल म्हणजे क्लायंट, इंडिव्हिज्युअल क्लायंट्स, सॅलरीड पर्सन, स्मॉल बिझनेसमॅन, ओके, किंवा वर्किंग प्रोफेशनल्स म्हणजे डॉक्टर, सीए वगैरे असतील, हे तुमचे क्लायंट असू शकतात, त्यांना म्हणतात रिटेल क्लायंट. तर अशा तिन्ही क्लायंटसाठी तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तयार कराव्या लागतात, वेगवेगळ्या स्कीम्स आणाव्या लागतात, आणि प्रत्येकाची गरज सुद्धा वेगळी असू शकते. ओके, तर हे प्रत्येक क्लायंट वेळेत बदलत जाईल. पुढं याच्या जाताना आता इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, जे इथं कर्सर आहे तिथं ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. तर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? मेनली इन्व्हेस्टमेंटचे व्हॉट क्लायंट्स वॉन्ट्स टू अचीव्ह, सगळ्यात महत्वाचं आहे. कारण हे जे पैसे तुम्हाला भेटणार आहे हे तुमचे नाही आहेत, तुम्ही फक्त त्याचे ऍडवायझर आहे, कन्सल्टंट आहे, ब्रोकर आहे, जे काय असेल. तर हे पैसे क्लायंटचे, त्याच्यामुळे त्याचं इच्छा काय, बरोबर आहे. क्लायंट्स वॉन्ट्स टू, व्हॉट क्लायंट्स वॉन्ट्स टू अचीव्ह विथ इट्स इन्व्हेस्टमेंट, म्हणजे त्याच्या पैशातून त्याला काय अचीव्ह करायचंय. तर हे खूप महत्वाचं आहे. आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण 2 टाईपनी तुम्ही ऑब्जेक्टिव्ह बघू शकता. पहिला आहे रिस्क ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरा रिटर्न ऑब्जेक्टिव्ह. आता इथं कसं, ज्यावेळेस पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तर 2 गोष्टी तुम्ही ध्यानात घेतल्या पाहिजे, रिस्क आणि रिटर्न, जे तुमच्या पहिल्या मध्ये दिलेले आहे. तर व्हॉट डू मीन बाय द रिस्क? द अनसर्टन्टी इन द रिटर्न. म्हणजे समजा आपण असं धरू, इथं तुम्ही एफडीचं उदाहरण मी नक्की देईल, की बँकमध्ये तुम्ही एफडी करता, 6% तुम्हाला व्याज भेटतं. आता इथं तुम्हाला काही रिस्क वगैरे काही वाटत नाहीये, ओके ओके. पण दुसऱ्या, जर तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करताय, जे
इन्स्ट्रुमेंट्स जरासे रिस्की आहेत, डेप्ट असेल, स्पेसिफिकली कॉर्पोरेट डेप्ट किंवा कमोडिटी असतील किंवा डेरिव्हेटिव्ह असतील, तर या सगळ्यांमध्ये रिस्क इन्व्हॉल्व आहे. म्हणजे भलेही तुम्हाला रिटर्न भेटणार आहे मान्य आहे, पण त्याच्यामध्ये रिस्क सुद्धा आहे, पैसे कमी सुद्धा होऊ शकतात, तुम्हाला नुकसान सुद्धा होऊ शकतं. तर रिस्क ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय केलं जातं इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट की रिस्क फोकस इन्व्हेस्टमेंट. म्हणजे याच्यामध्ये तुमचं सगळं लक्ष असतं रिस्कवर. याच्यामध्ये पण रिस्कचे पण टाईप असतात बाय द वे, सिस्टमॅटिक आणि अनसिस्टमॅटिक रिस्क, आणि त्याचे पण टाईप्स आपल्याला पुढे जाऊन स्टडी करायचेच आहे. तर इथं रिस्क फोकस अप्रोच घेतला जातो इन्व्हेस्टमेंट मॅनेजर कडून. आणि दुसरा टाईप आहे रिटर्न बेस रिटर्न ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे याच्यामध्ये जो पूर्ण फोकस असतो रिटर्न्सवर असतो, क्लायंटला खुश करण्यावर असतो. त्याच्यामुळं या रिटर्न्स ऑब्जेक्टिव्ह मध्ये जो अप्रोच घेतला जातो तो रिटर्न्स बेस घेतला जातो. म्हणजे कसे तुम्हाला जास्त रिटर्न्स भेटतील. तर दोन्ही सुद्धा ऑब्जेक्टिव्ह तुम्ही वापरू शकता. म्हणजे मे बी इंडिव्हिज्युअल जे इन्व्हेस्टमेंट मॅनेजर आहे त्याच्यावर पण हे अवलंबून आहे, किती नाही म्हटलं तरी तो किती त्याचं काय म्हणणं आहे इन्व्हेस्टमेंट मॅनेजरचं. त्याचप्रमाणे क्लायंटचं पण कधी कधी काही क्लायंट्स राजी असतात की आम्ही रिस्क घ्यायला तयार आहे पण आम्हाला रिटर्न जास्त पाहिजे. आणि काही क्लायंट उलटे पण असतात रिटेल क्लायंट की बाबा नाही आम्हाला काही रिटर्न जास्त नको, आम्ही 5-6% मध्ये खुश आहे, फक्त आमचे पैसे बुडायला नको. ओके, हा पण एक अप्रोच असू शकतो. आता इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे काही टाईप सुद्धा आहेत. ओके, इथं बघा तुम्ही वरती मी दिले टाईप्स लिहिले 2 साईडला, इथं सर्वर नाही आता. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. आता हे तर प्रोडक्ट म्हणजे आपण शिकणारच आहे, पण तरी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देण्यासाठी सांगतो की जो पॅसिव्ह इन्व्हेस्टर आहे, पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट मॅनेजर आहे, तो काय करत असतो नेहमी फॉलो द ट्रेंड. म्हणजे तो इन्व्हेस्टमेंट करत असताना किंवा इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस तो करतो त्यावेळेस तो ट्रेंड फॉलो करतो. म्हणजे मार्केटचा जो ट्रेंड असेल तो, समजा मार्केट अप्पर साईडला चाललंय, वरती चाललंय, तर तो बाईंगचे ऑप्शन घेईल. आणि जर मार्केट पडतंय तर त्या परिस्थिती जशी आता आहे त्यानुसार तो फक्त सेलिंगवर लक्ष देईल. म्हणजे फॉलो द मार्केट. तो काही जास्त रिस्क एक्सपोजर करत नाही. आणि दुसरा आहे ऍक्टिव्ह स्टाईल. याच्यामध्ये बऱ्यापैकी रिस्क एक्सपोजर असतो, कारण जो इन्व्हेस्टमेंट मॅनेजर आहे तो मे बी रिव्हर्ट डिसिजन घ्यायला सुद्धा तयार असतो. रिव्हर्ट म्हणजे मार्केटच्या विरोधात जाऊन. म्हणजे मार्केट खाली पडते पण तरी तो बाईंग करायला तयार असतो. कारण इथं पण त्याची स्ट्रॅटेजी असू शकते. प्रत्येक मी जसं बोललो की प्रत्येक इन्व्हेस्टमेंट मॅनेजरचा वेगळा व्ह्यू असतो, त्याची एक वेगळं एक्सपोजर असतं आणि त्याची वेगळी स्टाईल पण असू शकते. त्या दोन्ही स्टाईल आहेत, या आपण पुढे आपल्याला डिटेलमध्ये शिकायला भेटेल आपल्या चॅप्टर्स मध्ये. आता दुसरं इथं कन्स्ट्रेन खूप महत्वाचा पॉइंट आहे सर्व नेलाय की व्हॉट डू यू मीन बाय द कन्स्ट्रेन. त्याच्या खाली मी डेफिनेशन पण लिहिलेली आहे की फॅक्टर्स दॅट लिमिट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन अवेलेबल टू अन इन्व्हेस्टर. म्हणजे असे फॅक्टर जे अफेक्ट करताय तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्सला. आता सध्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन भरमसाठी, पण तुम्ही सगळेच नाही घेऊ शकत, त्याला लिमिट आहे. तर ते लिमिट कोणकोणत्या फॅक्टर्समुळे येऊ शकतं, तर त्याचे हे काही फॅक्टर मी दिलेत. त्यातला पहिला आहे, काही दिलेले मी, याच्यामध्ये बरेच असू शकतात. मेनली मेन 4 मी काढले साईडला. मेन म्हणजे लिक्विडिटी. लिक्विडिटी हा खूप महत्वाचा ऑप्शन आहे सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये. म्हणजे किती लवकर तुम्ही, लिक्विडिटी म्हणजे काय, किती वेळामध्ये तुम्ही तुमच्या सिक्युरिटीला कॅशमध्ये कन्वर्ट करू शकता. आणि हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. आता अशा टाईपमध्ये नॉर्मली तर तुम्ही जसं मी म्हटलं डीमॅट अकाउंट तुमच्या गोल्ड वगैरे सारख्या गोष्टी असतील तर तुम्ही इझिली त्याला कन्वर्ट करू शकता. पण जर तुमच्याकडे रिअल इस्टेट आहे, म्हणजे जागा आहे, तर त्याला कॅशमध्ये कन्वर्ट करणं खूप मुश्किल असतं आणि खूप वेळ लागतो. त्याच्यामुळं ज्यावेळेस पण तुम्ही पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट करता तुमच्या क्लायंटचा, तर त्यामध्ये लिक्विडिटी ऑप्शन म्हणजे लिक्विडिटी दाखवणं खूप गरजेचं आहे.
कारण वेळ कोणाला सांगून येत नाही, कधी कोणत्या क्लायंटला कधी पैसे लागतील, आणि त्यावेळेला जर तुम्ही त्याच्या इन्व्हेस्टमेंटला लिक्विड नाही करू शकत आहे, तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट मॅनेजर म्हणून बऱ्यापैकी फेल झाले. त्याच्यामुळे लिक्विडिटी खूप इश्यू मोठा आहे. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना लिक्विडिटी हा इश्यू बऱ्यापैकी लिमिटेड असतो. नंतर टाइम हॉरिझन आहे, म्हणजे हाऊ मच टाइम. असं नको व्हायला की त्याला 30-40 वर्ष लागतील त्याचे पैसे भेटायला किंवा त्याचे पैसे वाढायला. तर वेळ पण महत्वाची आहे. त्याच्यामुळे मी वरती दिलं की शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या असल्या पाहिजे, आणि त्या इथं अफेक्ट करतील टाइम हॉरिझनला. 3 नंबरचा पॉईंट आहे टॅक्स. ओके, तर टॅक्स खूप इथं महत्वाचा रोल प्ले करतो. प्रत्येक देशामध्ये टॅक्सचे वेगवेगळे नियम असतात, पण इंडियामध्ये पण वेगळे आहेत. तर मग असे काही इन्व्हेस्टमेंट आहेत का की ज्याच्यावर टॅक्स माफ आहे? म्हणजे समजा, असं समजा पीपीएफ आहे, बरोबर आहे. त्यानंतर एनएसएस आहे, सॉरी एनएससी, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असेल, किसान पत्रिका आहे. त्यानंतर म्युच्युअल फंड्स मध्ये ELSS नावाचा म्युच्युअल फंड आहे, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, त्याला पण टॅक्स माफ होतो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे काही काही गव्हर्नमेंट बॉन्ड सुद्धा आहेत की ज्याच्यावर तुम्हाला टॅक्स मध्ये थोडीशी सवलत मिळू शकते. आणि त्याचप्रमाणे नवीन गोल्ड बॉन्ड सुद्धा आहे. गोल्ड बॉन्डवर सुद्धा माझ्या मते इंटरेस्टवर तुम्हाला माफ आहे टॅक्स. तर अशा काही इन्व्हेस्टमेंट, समजा तुम्हाला टॅक्स वाचवायचं, तुम्हाला असे काही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स चूज करावे लागतील ज्याच्यात तुम्हाला टॅक्स नाही बसणार जास्त. त्याप्रमाणे अजून काही ऑप्शन द्यायचं ठरलं तर कॅपिटल गेन, याच्याबद्दल मी बऱ्याच वेळा बोललेलो आहे CFAच्या लेक्चरमध्ये, की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इक्विटी कंपनीचे इक्विटी शेअर्स होल्डिंग करता, ओनरशिपचे शेअर असतात ते, तर ते तुम्ही होल्ड करता आणि तुम्हाला डिव्हिडंड पे केला जातो, तर तो तुमचा कॅपिटल गेन असतो. आणि आपल्याकडं कॅपिटल गेन, लॉंग टर्म कॅपिटल गेन जो आहे तो त्याला माफ आहे टॅक्स. पण याचा अर्थ असा नाही की किती पण कॅपिटल गेन आला तरी तुम्हाला तो माफ भेटेल. त्याला एक लिमिट आहे, आणि ते लिमिट मी काय आता सांगणार नाहीये, पण तुम्ही स्वतःच ती लिमिट शोधा की इंडियामध्ये किती रुपये कॅपिटल गेन पर्यंत टॅक्स माफ होईल. आय होप तुम्ही याचा आन्सर मला उद्या द्याल. ओके, तर चौथा पॉईंट आहे लीगल अँड रेग्युलेटरी. म्हणजे बऱ्याच वेळा लीगल इश्यूज सुद्धा असतात इन्व्हेस्ट करताना. स्पेसिफिकली आपल्या इंडियात तर आपण लोकल इन्व्हेस्टर आहे, आपल्याला तर नाही येणार, पण ज्यावेळेस काही काही इन्व्हेस्टर असतात जे इंटरनॅशनल असतात, दुसऱ्या देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आता मी स्वतः सुद्धा त्याच गोष्टी इन्व्हेस्टरसाठी काम करतो का जे बाहेरच्या देशामध्ये इन्व्हेस्ट करतात. तर मी बघतो की बऱ्याच वेळा लिगल इश्यूज असतात, त्यांचे डॉक्युमेंटेशन इश्यू असतो, आणि 6-6, 8-8 महिने लागतात अकाउंट खोलायला त्या दुसऱ्या देशामध्ये. इव्हन इंडियाचं उदाहरण घ्या, आमचे काही काही युएसचे क्लायंट ज्यांना इंडियामध्ये बॉन्ड विकत घ्यायचे, त्यांना खूपच अवघड जाते इंडियामध्ये पॅन कार्ड काढणं असेल किंवा सेविकात रजिस्ट्रेशन करणं. ओके, तर ह्या पण गोष्टी बऱ्याच वेळा अफेक्ट करतात तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या डिसिजनला. ओके, तर हे इन्व्हेस्टमेंट कन्स्ट्रेन आहे, आणि मी बऱ्यापैकी या मॅपमध्ये इन्व्हेस्टमेंटचा कव्हर करायचा प्रयत्न केलाय. तर जरी नसेल झालं तरी आपण त्याच्यावर नंतर दुसरा मॅप घेऊन त्याच्यावर कन्वर्ट करू. आता कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला कराव्या लागतात, या सगळ्या डिटेलमध्ये आपण बघणार आहे, पण तरी एक ओव्हरव्ह्यू साठी की इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट मध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला कराव्या लागतात. तुमचे क्लायंट मी तुम्हाला वरतीच सांगितलं, तुमचे 3 क्लायंट आहे, HNWI, इन्स्टिट्यूशनल आणि रिटेल. तर त्यांच्यासाठी तुम्हाला कोणते काम करणं आहे? पहिलं काम तुम्ही करणार आहे ऍसेट अलोकेशन. हे खूप महत्वाचं आहे की जर त्याची 100% इन्व्हेस्टमेंट आहे, 100 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे, तर त्याची कोणकोणते ऍसेट अलोकेट करायचे त्याच्या रिक्वायरमेंट नुसार. मे बी त्याला लिक्विडिटी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही डेप्ट कडे जाल. मे बी त्याला जर इक्विटीमध्ये इंटरेस्ट असेल, रिस्क घ्यायला तो तयार, तुम्ही इक्विटीकडे जास्त द्याल. मे बी त्याला तिथे इंटरेस्ट नाहीये, त्याला अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट करायची आहे, प्रायव्हेट इक्विटी असू शकते, अजून रिअल इस्टेट असेल, तुम्ही तिथे याला ऍडवाइस करू शकता. तर अलोकेट करणं म्हणजे काय, वाटून ते पैसे त्याने दिलेले कॅपिटल त्याचं वाटून देणं आणि इन्व्हेस्टमेंट करणं, हे तुमचं काम आहे ऍसेट अलोकेशन. दुसरं इन्व्हेस्टमेंट अनालिसिस करणं. आता हे इन्व्हेस्टमेंट अनालिसिस जे आहे हे 2 टाईपने होऊ शकतं. एक तर
प्री अनालिसिस पण असतं आणि पोस्ट सुद्धा असतं. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदरच जो तुम्ही ऑप्शन चूज केलाय, समजा टाटाचे शेअर्स घ्यायचा तुमचा विचार चालू आहे तुमच्या क्लायंटसाठी, तर त्याचं पहिलंच अनालिसिस करून घ्यायचं की त्याचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे, त्याच्या डिव्हिडंडची काय रेट आहे, मागच्या 5-6 वर्षात त्याचा परफॉर्मन्स काय आहे, आणि मेन म्हणजे सध्या ते कंपनी कशी परफॉर्म करते आणि भविष्यातले त्यांचे प्लॅन काय, हे बघून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि पोस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे पोस्ट अनालिसिस, म्हणजे तुम्ही ऑलरेडी शेअर्स घेऊन ठेवलेत, म्हणजे घेतले म्हणजे संपलं असं नाहीये. तुम्हाला त्याच्यावर रेग्युलर वॉच ठेवावा लागतो की कसं परफॉर्म करते, किती प्राइस वाढली आहे. ओके, फक्त घेऊन दिलं म्हणून तुमचा विजय संपतो ऍज अ मॅनेजर म्हणून असं नाहीये. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं त्या इन्व्हेस्टमेंटवर. प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचा तुम्हाला मंथली परफॉर्मन्स रिपोर्ट काढावा लागतो आणि तो तुमच्या क्लायंटला तुम्हाला द्यावा लागतो की तुमची इन्व्हेस्टमेंट असं काम करते. हे पण तुमचं काम आहे. आणि खाली म्हणजे पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन. आता पोर्टफोलिओ म्हणजे काय असतं बेसिकली की मल्टिपल इन्व्हेस्टमेंटचे तुमच्या क्लायंटच्या, आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे असा पोर्टफोलिओ बिल्ड करून देणं की ज्याच्यामधून त्याची मेन म्हणजे त्याच्यामध्ये रिस्क कमी असेल त्या पूर्ण पोर्टफोलिओमध्ये, त्याचे रिटर्न्स चांगले असतील, हे पण तुमची जबाबदारी आहे. मग अशा पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला मग जसं बोललो ऍसेट अलोकेट तुम्ही करताय, आणि हे दोन्ही इन्व्हेस्टमेंट दोन्ही पण वरचे जे ऍक्टिव्हिटीज आहे खूप मेजर पार्ट प्ले करतात तुमच्या पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन मध्ये. पुढे आहे आपल्या सिलेबसमध्ये, आपण याला डिटेलमध्ये पण बघणार आहे, जस्ट तुम्हाला ओव्हरव्ह्यू भेटावा. त्यानंतर पुढचा पॉइंट आपण बघू की व्हॉट यू प्रोव्हाइड. आता इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट तुम्ही शिकल्यानंतर का तुम्ही फक्त तेच काम करणार का, तर नाही. तुमच्याकडे भरपूर काम आहे, वाईड पर्स्पेक्टिव्ह खूप काम आहे तुमच्याकडे. फायनान्शियल प्लॅनिंग त्याला पहिलं, तुमच्या क्लायंटचं फायनान्शियल प्लॅनिंग करून देणं. रिमेंबर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाहीये. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे असतं सिम्पल, किती पैसे येतात ते बघायचं, किती ते खर्च करतात ते बघायचं, त्यांना थोडंसं मार्ग सांगायचे खर्च कमी करायला, किंवा असे त्यांचे काही काही क्लायंट असे असतात खूप लक्झरियस आहे. आता माझेच काही काही माझ्याकडून काही ऍडवाइस घेतात, माझे काही फ्रेंड्स आहेत ते खूप लक्झरीज लाईफ जगतात, त्यांच्या पेमेंटमध्ये ते खूपच खर्च करतात, शॉपिंग असेल हे सगळं प्लॅनिंग करून देणं. मग याच्यामध्ये रिमेंबर त्याच्यामध्ये टॅक्स सुद्धा आले, त्याच्यामध्ये इन्शुरन्सेस सुद्धा आले. तुमचा क्लायंट फक्त तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी येत नाही, तुमच्यासाठी टॅक्ससाठी पण येतो, टॅक्सच्या ऍडवाइस साठी सुद्धा येतो, त्यानंतर तुमच्या तो इन्शुरन्स साठी सुद्धा येतो. त्याच्यामुळे हे तुमचं काम आहे एक, जे तुम्ही एक्स्ट्रा करू शकता बाय द वे. नंतर ट्रेडिंग सर्व्हिसेस, भले तुम्हाला आता क्लायंट कडून काय पैसे बिसे नको, तुम्हाला क्लायंट हाताला सरळ तुम्हाला ट्रेडिंग सुरू करायची, म्हणजे स्वतः ट्रेडिंग सुरू करायची क्लायंटच्या अकाउंटवरून, किंवा क्लायंट कडून पैसे घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता. डायरेक्टली स्वतः ट्रेडिंग करायची फक्त. नंतर ब्रोकर अँड डीलर, तुम्ही ब्रोकर किंवा डीलर म्हणून रोल प्ले करू शकता, किंवा ज्या ब्रोकिंग कंपन्या आहेत म्हणजे एंजल ब्रेकिंग असेल, शेरखान असेल, झिरोदा असेल, अशा ठिकाणी पण तुम्ही काम करू शकता, जॉब करू शकता. आणि महत्वाचा ऑप्शन म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकिंग. आता इन्व्हेस्टमेंट बँकिंग हा पूर्ण वेगळा एक वेगळा सब्जेक्ट आहे, वेगळं सेक्टर आहे पूर्ण. आणि बऱ्याच वेळा तुम्ही त्याचं नाव ऐकलं असेल की काय इन्व्हेस्टमेंट आणि बँकिंग, असं हे दोन्ही मिक्सचर आहे, हायब्रिड व्हर्जन ऑफ द बँकिंग. तर इन्व्हेस्टमेंट बँकिंग मेजर इन्व्हेस्टमेंट मध्ये हेल्प करते. स्पेसिफिकली याचं मेन काम आयपीओ मध्ये बघायला भेटेल तुम्हाला. आयपीओ ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा रोल बऱ्यापैकी समजेल. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये अजून एक ऍडिशन राहिली की रिसर्च अनालिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. रिसर्च अनालिस्ट म्हणजे जे डेटा इन्व्हेस्टमेंट अनालिसिस करताना आपल्याला लागतो तो रिसर्च अनालिस्ट प्रोव्हाइड करतो. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचे रिपोर्ट्स पब्लिश करू शकता एखाद्या इन्व्हेस्टमेंटचे रिलेटेड, त्याचा वापर लोक इन्व्हेस्टमेंटसाठी करतील. हा पण एक खूप मोठा जॉब आहे आणि खूप मोठा चान्स आहे तुम्हाला. आणि शेवटचा पॉईंट यामधला, रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. आता ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट करणार आहे सगळं ठीक आहे, ओके ओके, तुम्हाला सगळं येते, सगळं माहिती आहे, पण लक्षात ठेवा की विदाऊट इन्फॉर्मेशन, लाईव्ह इन्फॉर्मेशन तुम्ही काहीही करू शकत नाही. लाईव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे टाटाचा शेअर तुम्ही आता एमबीए शिकताय, मान्य आता करताय, तुम्हाला आता सगळं शिकले, पण जर तुम्ही 1 वर्षानंतर इन्व्हेस्टमेंट करणार आहे, मग याचा अर्थ काय करणार, तुम्ही आत्ताच्या नॉलेजवर इन्व्हेस्टमेंट करणार का, नाही करू शकत.
तुम्हाला त्यावेळेसचा लाईव्ह डेटा आहे त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल, लाईव्ह इन्फॉर्मेशन त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. त्यामुळं जी लाईव्ह इन्फॉर्मेशन आहे किंवा जो अनालिसिस आहे, कुठलंही इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला सिक्युरिटी अनालिसिस हा जो पार्ट आहे, सिक्युरिटी अनालिसिस हा खूप गरजेचा आहे. आणि याचा सेपरेट युनिट आहे, आपण जसं बघितलं सिलेबस कॉपीमध्ये सिक्युरिटी अनालिसिसचा, आणि आपण त्याचं सेपरेटली एक सेशन, एक सेपरेट चॅप्टर आपण सिक्युरिटी अनालिसिसवर घेणार आहे. तर आय होप तुम्हाला एवढं इथपर्यंत कळालं असेल, आणि काही असेल तर तुम्ही मला याचं क्वेश्चन आता विचारू शकता.